नमस्कार अमरावती. अमरावती शहरात एका युवकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठत तीव्र आंदोलन केले आहे. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत मृतदेहासह पोलीस आयुक्तालयात ठिय्या दिल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावतीतील नवसारी परिसरात 20 मे रोजी 2 गटांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले चेतन सुनील नेतनराव वय 27 वर्ष यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान चेतनची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. युवकाच्या मृत्यूची बातमी समोर येताच कुटुंबीय आणि नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली. आरोपींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट रुग्णवाहिकेतून पोलीस आयुक्तालयात आणला. यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तालय परिसरात ठिय्या आंदोलन करत न्यायाची मागणीही केली. मृतदेह न हलवण्याच्या भूमिकेमुळे काही काळ पोलीस आयुक्तालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती लक्षात घेता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनातही करण्यात आला. पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दीर्घ चर्चेनंतर अखेर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेतले आणि पोलीस बंदोबस्तात मृतदेह नवसारी परिसराकडे रवाना करण्यात आला. दरम्यान युवकाच्या मृत्यूमुळे परिसरातील काही युवकांमध्ये तीव्र संताप असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवसारी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून पोलिसांकडून पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाला एवढीच विनंती आहे की माझ्या पोरावर अत्याचार झालेला आहे. माझ्या पोरावर ज्या लोकांनी अत्याचार केला त्या लोकांना उमर कैद झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि ते कोणी पण असो, जेवढे तुम्ही तुमचा तपास करा, तुम्ही त्यांचा शोध लावा, तेव्हाच त्यांना अटक होईल, तेव्हाच त्यांना हे मिळेल, सजा मिळेल अशी माझं म्हणणं आहे. माझ्या पोराला न्याय मिळाला पाहिजे. नाव काय मुलाचं? शेखर नेतनराव. घटना काय घडली होती? घटना काय घडली होती, त्याच्यावर मर्डर झाला होता, घाव पडले होते त्याच्या अंगावर. आज तो 15 दिवसापासून मरणाशी झुंज देत होता. कोणीही प्रशासनाने लक्ष दिलं नाही किंवा विचारपूस करायला आले नाही प्रशासन. 4 दिवस 24 तारखेला एक पोलीस कॉन्स्टेबल विचारपूस करायला आले. तर मला न्याय पाहिजे, फक्त न्याय.